नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि अर्थातच आज काहीतरी वेगळं असणार हे तुम्हाला आता एव्हाना कळलंच असेल. आजचा भाग असाच गप्पांचा, त्या आठवणीत रमून जाणार. मला जाणून घ्यायचं आहे आमच्या शैला कर्णिक यांच्याकडून, कारण विंग कमांडर म्हणून सुरेश कर्णिक यांनी आपल्या या देशासाठी खूप मोठं कार्य केलं. वीरचक्रसुद्धा त्यांना प्राप्त झालं. त्यांच्या वेगवेगळ्या मोहिमा यशस्वी करत असताना शैलाताईंच्या मनात नेमकं काय चाललं होतं? बऱ्याचदा आपण गोष्टींमध्ये रमतो. इथे गोष्ट नाही, इथे सत्य, वास्तव ऐकणार. स्वागत. हो, नमस्कार. तिळगुळ देऊन तोंड गोड करते. वा वा वा. मी शैला सुरेश कर्णिक, हे माझे पती सुरेश कर्णिक, नमस्कार. विंग कमांडर सुरेश कर्णिक. ही माझी मोठी मुलगी संजोत आणि धाकटी मुलगी शलाका. नमस्कार. चला मग सुरुवात करूया गप्पांना. मला तुम्ही सांगा, सगळ्यात आधी माझा नेहमीचा तो पहिला प्रश्न, तुमचं कसं जमलं? आमचं अगदी अरेंज मॅरेज आहे. हो का? लव्ह तुमचं माहेर मॅरेज कुठलं? नाही. माझं माहेर मुंबईचं. नाही, एक सांगा, लव्ह मॅरेज नाही असं म्हणण्याची काय गरज होती? आता तुम्ही म्हटलं कसं जमलं, हा, म्हणून मी सांगते लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेज आहे. पण ज्या वेळेला असं स्थळ आलं तेव्हा तुमच्या मनात काय असं, आता म्हणजे काय चाललं असेल त्या वेळेला? नाही, काय काय विचार आले असतील? नाही, असं आहे, एकदा मुलगी वयात आली का आई वडील त्या मार्गावर असतातच हे. आणि माझी आधीपासूनची मला या युनिफॉर्म मधल्या ऑफिसर्स बद्दल वगैरे खूप आकर्षण होतं. बर. आणि अशी माझी पण इच्छा होती का एखादा आपल्याला असाच अधिकारी एखादा मिळावा. अरे वा. कारण युनिफॉर्म घातल्यानंतर ते खूप स्मार्ट दिसतात. अरे वा. हुशार तर असतातच. आणि ती कल्पना डोक्यात असल्यामुळे असा योगायोग आला की माझं लग्न सुरेशशीच जमलं. थांबा, हीच ती वेळ ज्या ठिकाणी आता त्यांची एंट्री होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सुरेश, चला, मला सांगावंच लागलं नाही बोलवा म्हणून. नमस्कार. पुन्हा एकदा नमस्कार करतो दोघांनाही, कारण खूप छान वाटतं तुमच्याबद्दल. जेव्हा आम्ही वाचलं होतं किंवा ऐकतो तेव्हा खूप छान वाटलं. पण जरा मी मुद्दाम आधीपासूनच सुरुवात केली, 1963 पासून. तो दिवस आठवतोय तुम्हाला अजूनही? तो हो, तर मी जोधपूरला होतो. मी त्यावेळेला फ्लाईंग इन्स्ट्रक्टर होतो तिकडे. बेसिकली आय एम अ फायटर पायलट, बट आय वॉज त्यावेळेला मला पोस्टिंग जोधपूरला होते इन्स्ट्रक्टर म्हणून. तर मला फोटो पाठवायचे आमच्या घरचे लोक. तर ह्यांचा पण होतो. पण तेव्हाच नक्की केलं होतं तुम्ही? नाही, बिकॉज शी लुक फॅटी. बरं. आणि मी त्याला बारीक असतो. हो, आणि मग मुंबईत आला, बघण्याचा कार्यक्रम झाला आणि मग लग्न झालं. हा, म्हणजे खऱ्या अर्थानं तिथूनच सुरुवात झाली प्रवासाला. अगदी बरोबर. 1963 नंतर 1971 पर्यंत जो काही सगळा कालावधी होता किंवा त्या दरम्यान एकमेकांची साथ, हे सतत कुठे ना कुठे जात असतील, धावपळ असेल, आम्हाला ते हे सगळं माहीतच नसतं. बरोबर. तुमच्याचकडून ऐकायला आवडेल. युद्धाचा जे काही प्रसंग आले, अनेक वेगवेगळ्या युद्धांवर जावं लागलं. म्हणजे 1971 म्हणजे ते पहिलं युद्ध ना? नाही, काय 1965 ते पहिलं युद्ध मी पार्टिसिपेट केलं. आणि नंतर मग 1971. मग ती सिच्युएशन कशी होती? म्हणजे तुम्ही जोधपूरलाच होता तेव्हा? नाही, त्यावेळेला मी अंबालाला होतो, पण मी एअर डिफेन्समध्ये जास्त होतो. म्हणजे डिफेन्स. आणि तुम्ही तेव्हा कुठे होता मग? त्यावेळी ऍक्च्युली मी प्रेग्नंट होते आणि मी मुंबईला होते, माझ्या माहेरी होते. आणि अत्यंत तणावाखाली माझे ते काही महिने गेलेले आहेत. कारण हे वॉरवरती गेले होते, मी माहेरी होते आणि अगदी ड्यू होते 1 महिन्याने. माझी मुलगी 1 ऑगस्टला झालेली आहे 65 मध्ये. आणि अशा तणावाच्या वातावरणात मला भयंकर, म्हणजे मनस्थिती अगदी माझी फार दुःखी होती. माझी आई, बहिणी सगळेजण मला आनंदात ठेवण्याचे प्रयत्न करत होते. पण अशा काही परिस्थितीला आपल्याला नाईलाज असतो. पण त्यावेळेला तुमची काय मानसिकता होती? नाही, आम्ही इतकी इन्व्हॉल्ड होतो. आणि पर्टिक्युलरली त्यावेळेला टेलिफोनची सोय फार कमी होती. तर जास्त पत्रव्यवहार असायचा.
पण मोर पत्र लिहायला काही टाईमच नसता आणि मग इतकं फोकस असतो जॉबमध्ये बिकॉज त्याच्यामुळे तर इतकं काय जास्त म्हणजे हे नाही कॉन्टॅक्ट राहायला नाही. म्हणजे एकीकडे प्रचंड दडपण नाही, हो, होतं हो. आणि दुसरीकडे लक्ष होतं. लक्ष आहे. हो कारण आमच्या ह्याच्यामध्ये काय होतं वन हॅज टू एक फोकस पाहिजे, प्रोफेशनल फोकस पाहिजे. आणि मग पहिलं टेक ऑफ घेतलं. काय झालं अंबाला बॉम्बिंग झालं ना, तुम्ही ऐकलं असेल तर अंबाला वरती पाकिस्ताननी बॉम्बिंग केलं आणि ते त्यांनी बॉम्बिंग ऑफिसर्स मेसवरती करायचं त्यांनी इंटेन्शन होतं. बॅकग्राऊंड असं आहे, आम्ही रेड केली होती आधी पेशावरला आमचे जे बॉम्बर्स गेले होते आणि फायटर बॉम्बर्स गेले होते त्यांनी त्यांच्या ऑफिसर्स मेसला डिस्ट्रॉय केलं. त्याच्यामध्ये 16 पाकिस्तानी एअरक्रू, आणि एअरक्रू इज अ व्हॅल्युएबल कमॉडिटी कारण ते ट्रेन करायला खूप वर्ष लागतात, ते मेले. त्याच्यामुळे रिॲक्शनमुळे त्यांनी अंबालाला आमच्या मेसमध्ये बॉम्बिंग करायचं ठरवलं. हे साधारणचं गेस केलं होतं आम्ही. तर त्यांनी जो बॉम्ब फेकला तो मिलिटरी हॉस्पिटल अंबाला पडला आणि म्हणून आपल्याला त्यांना नेगेटिव्ह पब्लिसिटी खूप मिळाली का वी आर बॉम्बिंग दी हॉस्पिटल्स. पण हे सगळं करत असताना तुम्हाला काही संवाद किंवा संपर्क काहीच नसेल ना काहीच तेव्हा. नव्हतं. No, काहीच way. नाही, काहीच नाही. त्यामुळे जास्त टेन्शन, ताणतणाव जास्त वाटत असे. आणि मग 65 नंतरचा पुढचा नंतर युद्धाचा मग प्रसंग 71 वॉरमध्ये 71 लक्षात वॉरमध्ये ते राहिलेलं हो म्हणजे अगदी ते म्हणजे आणि त्यावेळेला काय होतं माझा रोल ऑफेन्सिव्ह मिशन होता. ऑफेन्सिव्ह म्हणजे गोइंग टू एनिमी टेरिटरी, तिकडे बॉम्बिंग करायचं, स्ट्रेफिंग करायचं, काय जे ॲक्टिव्हिटीज करायचे कनेक्टेड विथ वॉर. आणि त्याच्यामध्ये अगदी फारच अक्रॉस द बॉर्डर आणि म्हणजे इट इज क्वाईट म्हणजे काय केलं तुम्ही हा? आता हाइंडसाईटवरती विचार केला तर येस कधी कधी वाटतं मीच केलं का म्हणजे दॅट सॉर्ट ऑफ म्हणजे त्यांच्या हद्दीत जाऊन बॉम्ब येस टाकायचे. आणि काय इट्स नॉट म्हणजे असं नाही का ओपन वेलकम आर्म्सनी दे आर ऑल्सो हॉस्टाईल ना. साधारणतः बॉम्ब टाकत असताना आपल्या विमानातच एखादा बॉम्ब राहिला हो किंवा झालेलं आहे म्हणजे माझ्या केसमध्ये झालेलं आहे. काय झालं होतं? इनफॅक्ट काय झालं वन पर्टिक्युलर एक बॉम्ब आहे ना पडलाच नाही. थांबा, हीच वेळ आहे विश्रांतीची. कारण हे जे काही आहे एक बॉम्ब तिथेच राहिला, मग त्यातून कसा मार्ग काढला हे ऐकणार परिवारासोबत.